अक्कलकुवा पोलीस ठाणे या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सप्ताह साजरा करण्यात येत आहे. शालेय विद्यार्थ्यांना रायझिंग डेचे औचित्य साधत विविध प्रकारचे पोलिसांनी वापरात असलेले हत्याराचे या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखविले. अक्कलकुवा पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सारंग नवलकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी सावित्रीबाई माध्यमिक विद्यालय सोरापाडा येथील विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. विद्यालयाचे उपशिक्षक जितेंद्र मगरे या ठिकाणी होते. या प्रसंगी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नूर पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना विविध हत्यारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप पोसावे, पोलीस कॉन्स्टेबल आदिनाथ गोसावी, गिरीश कोळी, पोलीस शिपाई महादेव गीते, पोलीस अंमलदार गोपनीय विभागाचे सुनील पवार, पोलीस शिपाई शुभम चित्ते, शिपाई जयेश चौधरी आदी या ठिकाणी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाप्रसंगी याप्रसंगी बारबोरा, गॅस गन, रायफल, 9 mm कार्बाईन तसेच SLR रायफल असे विविध प्रकारचे रायफल या ठिकाणी दाखविण्यात आले. तसेच त्यात वापरात येणारे काडतूस व पोलिसांचे साहित्य या ठिकाणी दाखविण्यात आले. पोलीस ठाण्याच्या विविध साहित्यांचे प्रात्यक्षिक दाखवत या ठिकाणी तुरुंग देखील विद्यार्थ्यांनी बघून मनमुराद आनंद घेतला. चंद्रकांत चव्हाण, श्रीजी न्यूज 24 अक्कलकुवा. असेच नवनवीन बातम्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. रायझिंग डे निमित्त शाळेतील मुलांना शस्त्रांची माहिती देण्यासाठी बोलवण्यात आलं आहे. त्यांना अक्कलकुवा पोलीस स्टेशनला हजर असलेले हत्यारांबद्दल माहिती देत आहोत. हे आहे 12 बोर रायफल आहे. हे 12 बोर रायफल आहे. हे फक्त 1 टाईम कॉक केली का फायर होते. एकच टाईम कॉक करावं लागतं. हां बेटा, याला एकच राऊंड जातो याच्यामध्ये. हा एक राऊंड आहे. याला एक राऊंड एका टाईमात टाकलं एकच राऊंड फायर होईल. ही ऑटोमॅटिक नाही, ही सेफ कॉक आहे. जर फायर 12 बोर रायफल आहे. हां बेटा, 12 बोर म्हणतात ना. 12 इंग्लिशमध्ये 12 बोर म्हणतात ना. ती ही गॅस गन. हा पण एकचदा याला राऊंड आपण जे जास्त गर्दी झाली, मॉब जास्त झाला तेव्हा वापरतो. याच्याने हे फायर केल्यानंतर कुठल्याच प्रकारचं नुकसान होत नाही. पण जी गर्दी असते दंगा करणारी ती पळून जाते. त्याच्याकरता हा पण गॅस उडवतो. हा गॅस इथून भरावा लागतो. हे फक्त गर्दी पांगविण्यासाठी असतं. हे आपण जेव्हा दंगा करणारे लोक गर्दी करून थांबतात त्यांना हाकलविण्यासाठी आपण याचा उपयोग करतो. याच्याने हे फायर केल्यानंतर त्याच्यातून गॅस निघतो, आसू गॅस. त्यांना लोकांना त्रास होतो, डोळ्यांना त्रास होतो आणि त्यांच्याने गर्दी जेवढी असते ती पळून जाते. मग ठीक आहे, तो रडल्यासारखा करतो. डोळ्याचे हे असे फार दुखतात आणि मग ते लोक काय करतात, डोळे दुखल्यामुळे मग लोक इकडे तिकडे पळून चालले जातात, गर्दी कमी करतात. बरोबर आहे. म्हणून जेव्हा लोक गर्दी असतात, जेव्हा ऐकत नाहीत, फार मोठ्या प्रमाणावर लोक गोळा होतात, दंगा करतात, त्यावेळेस मग हे सेल त्यांच्या अंगावर टाकले जातात. बरोबर आहे. मग तिथं धुवा झाला की ते लोक तिथून पळून जातात. त्याला म्हणतात अश्रुधूर. हां, याच्यातून फायरिंग केल्या जाते. ही रायफल आहे, याच्यातून काही हातानेही फेकल्या जातात. काही सेल असे असतात ते अश्रुधूर सेल, ते हाताने पण फेकले जातात. काही यानं पण त्यांच्या लांब जर असले तर यानं फायरिंग केल्या जातात. आता हातानं कुठपर्यंत जाईल, फेकलं त्या रस्त्यापर्यंत जाईल जास्तीत जास्त. पण लोक जर रस्त्याच्या पलीकडे असले तर मग यानं फायरिंग, लांबवर जर आहेत लोक तर मग आपण ते लांबूनच यानं फायरिंग करतो. जसं पाहिजे तसं त्यांच्या त्या घोडक्यामध्ये आपण तो सेल तिथं टाकतो, फेकून देतो, फायर करतो. तिथं पडल्यानंतर मग तिथं खूप मोठं धुवा ते धूळ होते आणि तिथं मग ते अश्रुधूर तयार झाल्यामुळे लोक काय करतात, तिथून पळून जातात, निघून जातात. डोळे जर प्रत्येकाच्या डोळ्यात जर का दुखत असलं, पाणी जर आलं तर काय करतात, ते लगेच तिथून काय करतात, सुरक्षित जागे निघून जातात जिथं ते त्यांचे डोळे दुखणार नाही. राऊंड खतरनाक आहे, जिवंत राऊंड आहे. आणि हे जर का एखाद्याच्या अंगात गेला किंवा मारले तर तो जिवंत राहू शकत नाही. बरोबर आहे. ते जिवंत राहतात.
बघा हे असे राऊंड असतात हां, ते याच्यामध्ये टाकून ते नंतर मग फायरिंग केल्या जातात. आलं लक्षात. आणि हा समोरचा जो भाग आहे ना, हा याच्या इथून एवढा हा बारूद असतो, बरोबर आहे. याच्यात बारूद असते, ती बाहेर त्याच्यात फायर झाल्यानंतर ते इथून फायर होतो जोरात, आणि हे एवढा समोरचं जाऊन ते समोरच्या आलं, बाकीचं सर्व खाली पडतं करतो. हिट केल्यानंतर समोरून त्याला फक्त एवढंसंच छिद्र दिसतं. ही बंदूक ही झाली 303ची झाली, पण ती गोळी लागल्यानंतर ती अशी राऊंडमध्ये अशी फिरत जातो, आणि जिथून पाठीमागून जर समजा समोरून जर मारली तर थोडंसं छिद्र दिसतं, पण पाठीमागून फार मोठा त्याचा असा होल पडतो. आलं लक्षात. एवढं कारगर आहे, एवढी मोठी म्हणजे हे आहे, अचूक निशाणा, आणि फार जबरदस्त हे राहतो. याचं वाचूच शकत नाही याची जर गोळी जर कोणाला लागली. त्याला SLR आता मोस्टली आपल्या भारतीय सैन्यामध्ये कुठं आहेत, पण आता तर त्याच्यापेक्षा आधुनिक हत्यार आले. हे पण याला कॉक केल्यानंतर एक राऊंड करू शकतो. नाही, त्याच्याकडे एक आहे. कॉक केल्यावरच चालू होईल. SLR आहे. कॉक केलं नाही पुढे तुमची गोळी जाणार नाही. ही कॉक करून ठेवावं लागते. मॅगझिन दाखवा. ही मॅगझिन असते. तर राऊंड भरले आता मॅगझिनमध्ये भरतोय का? नाही, भरू नका. ही मॅगझिन असते बेटा. हां, ही मॅगझिन आहे. ही मॅगझिन लावतात मी. बस ही आता कंप्लीट झाली. आणि तो स्टँड आहे, तो स्टँड आहे ना, सोड एक मिनटं. हा स्टँड आहे, धर लावूनच घे. हां बस ठीक आहे. हां साबाश, हे बरोबर विचारलं प्रश्न तू. हे इथं धरतात, एक हात इथं ठेव, एक हात. हां बरोबर. इथून हिला धरून ठेव. हां, इथून गॅस भरतो आपण. एकच मिनिट. अलग अलग. हे बघ, इथून गॅस टाकतो आपण, सेल टाकतो. ते सेल टाक. हां आता लॉक कर. हे वरती कर. हां कर वरती. साबाश, जोरात कर थोडंसं. हां साबाश, आता लॉक झाली. हातावर ठेव. बस इथून हे ट्रेगर दाबलं ना, हे ट्रेगर आहे, फायर होऊन जाईल. बरोबर.